नमस्कार मित्रांनो, माझं नाव देवराव आहे आणि माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे देवराव गार्डनिंग टेरेस गार्डनिंग। चॅनलवर तुम्हाला गच्चीवर ताजी भाजी, फुले आणि हिरवळ पाहायची असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ पाहत आहेत। अगदी कमी खर्चात आणि थोड्याशा जागेत तुम्ही तुमचं स्वतःचं गार्डन बनवू शकता। आज मी तुम्हाला सांगणार आहे गच्चीवर बागकाम सुरू करताना कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्या। जागेची तपासणी। सर्वप्रथम पहा तुमच्या गच्चीवर कुठे जास्त सूर्यप्रकाश मिळतो। भाज्यांसाठी किमान 5-6 तास सूर्यप्रकाश हवा असतो। वॉटरप्रूफिंग। माती आणि पाणी यामुळे गळती होऊ नये यासाठी गच्चीवर वॉटरप्रूफ असावी, हे खूप महत्त्वाचे आहे। कंटेनर, कुंड्या, ग्रो बॅग्स किंवा ड्रम्स काही चालेल, पण त्यात ड्रेनेज होल असलेच पाहिजे। माती मिक्स। हलकी माती, कंपोस्ट आणि शेणखत मिसळून योग्य मिश्रण तयार करा। पाणी व्यवस्थापन। जास्त पाणी दिलं तर झाड सडतात, कमी दिलं तर वाढतात। सकाळी किंवा संध्याकाळी थोडं पाणी द्या। ही 5 पावलं पूर्ण झाली की तुमचं गार्डन सुरू होण्यासाठी तयार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये माती कसं तयार करायचं हे डिटेलमध्ये पाहणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा। तुम्ही गच्चीवर बाग सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। यानंतर आपण बरंच काही गच्चीवरील टेरेस गार्डनविषयी अनेक गोष्टी, काय करायचं काय नाही हे सगळं आपण या समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। धन्यवाद मित्रांनो, गच्चीवर टेरेस गार्डन करताना आपल्या घरील अनेक टाकाऊ वस्तू आपण कचरा म्हणून टाकून देतो, फेकून देतो। त्या सगळ्या वस्तू आपण एकत्र ठेवून जेव्हा आवश्यकता पडेल त्या वेळेस त्यांना आपण गच्चीवर नेऊन त्याच्यामध्ये आपण अनेक झाडे, वेली, भाजीपाला लावू शकतो। आणि त्याचप्रमाणे किचन वेस्ट जे बरेच महिला बाहेर टाकतात, कचरा समजून कचरापेटीमध्ये टाकतात, जर तो ओला कचरा आणि सुका कचरा असा एकत्र कचरा मिसळून त्याला जर एका कंटेनरमध्ये, एखादा बॅगमध्ये, एखाद्या गमेलामध्ये त्याला दर दिवशी, दर आठवड्यात तिथे जमा करून त्याचा एका टबमध्ये ठेवून त्याचंसुद्धा आपण खत तयार करू शकतो। या खताचा उपयोग आपल्या टेरेस गार्डनवरील झाडांनाच देऊन त्यांना पोषक अन्न देऊ शकतो आणि त्यामुळे आपले झाडं अतिशय दिसायला हेल्दी दिसतील आणि खूप असे निरोगी फळसुद्धा त्यांना लागतात आणि तेच फळं आपण खाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। जसे टमाटर आहे, मिरची आहे, त्याचबरोबर आपल्या वांगेसुद्धा त्या ग्रो बॅगमध्ये, टबमध्ये माती मिक्स करून, शेणखत मिसळून, त्याचबरोबर किचन वेस्टसुद्धा टाकून त्या ठिकाणी आपण त्या सगळ्या गोष्टी वापरून तिथे झाडे लावून आपण अतिशय सुंदर अशी बाग या टेरेसवर, छतावर करू शकतो। ज्यांना